अरबाज शब्बीर शेख वय 27 देवळाली परिसरात ऑनलाईन बेटिंग जुगार सट्टा चालवत आहे. त्यानुसार तपास केला असता गंगा निवास कळवण नाशिक या ठिकाणातील काही इसमांना सोबत घेऊन ऑनलाईन सट्टा जुगार चालवत असून सदर घटनेचा तपास नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, गणेश शाखा नाशिक शहरसह पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली केला असता सदर तपासात 5 माणसांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडे 18 मोबाईल, 3 राउटर, विविध बँकेचे 54 पासबुक, 4 चेकबुक, 25 ATM कार्ड, 26 सिम कार्ड तसेच 4 पैशांच्या हिशोबाच्या नोटबुक असा सर्व एकूण मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून सदर संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज गवारे यांच्यासह सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी ही कारवाई पार पाडली आहे. निर्भीड पोलीस टाइम्स न्यूजसाठी आशा मोरे, करडक, नाशिक. सर, काय नेमकी कारवाई केलेली आहे? बराचसा मुद्देमाल ठिकाणी समोर आला, 5 आरोपी देखील ताब्यात आहेत. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी नाशिक शहरात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी आदेशित केलं होतं की कॉल सेंटर्स, ऑनलाईन गेमिंग आणि सायबर रिलेटेड इतर जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर प्रतिबंध कारवाई करावी असे आदेश दिले होते. त्या अनुषंगानं गोपनीय माहिती प्राप्त केली असता देवळाली नाशिक रोड परिसरामध्ये ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बेटिंग चालू आहे अशी माहिती प्राप्त झाली. त्या ठिकाणी सायबरची टीम रवाना करण्यात आली. त्या ठिकाणी त्या सदर इसमांचा शोध घेतला तर त्या ठिकाणी अशी माहिती प्राप्त झाली की सदर इसम हे नाशिक रोड परिसरातून कळवण या ठिकाणी शिफ्ट होऊन त्या ठिकाणाहून ते गेमिंग आणि बेटिंग चालवत आहेत. त्याप्रमाणे टीम कळवण या ठिकाणी गेली. कळवण या ठिकाणी त्या ठिकाणी 5 इसम मिळून आले. त्या 5 इसम हे वेगवेगळ्या 4 गेमिंग वेबसाईट चालवत होते आणि त्यांच्याकडून 4 लॅपटॉप, 18 मोबाईल, 54 बँक पासबुक, 25 ATM कार्ड आणि 26 वेगवेगळ्या मोबाईल कंपन्यांचे सिम कार्ड्स असे त्यांच्याकडून मिळून आले आणि त्यांच्यावर पुढील IT ॲक्ट आणि गेमिंग ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रॅकेट